माझ्या दिवसाची सुरुवात 5:30 वाजता होते. म्हणजे प्रत्येक बाईची सुरुवात सकाळी 5:30 वाजता होत असेलच. दिवस उजाडल्यानंतर दिवस इतक्या लवकर कुठे निघून जातो हेच काही मला कळत नाही. सकाळी डोळे उघडले की असं वाटतं आज आरामात राहील. आज स्वतःसाठी वेळसुद्धा काढेल. मग दिवसाची सुरुवात होते आणि एकामागून एक कामं करता करता एकामागे एक, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं आणि बघता बघता दुपारच्या जेवणाची वेळ होते. हे सर्व विचार करून मला असं वाटते आपण स्वतःसाठी वेळ काढायला हवा होता. नाहीतर आपण त्याला जस्टिफाय करत असतो. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःसाठी जस्टिफाय करणं हेच आपण आता करायला शिकलेलो आहोत. म्हणजे मला जर एकटे बसायचे असेल, तर त्यासाठी एखादी रिझन पाहिजे असते. जसे दमले आहे म्हणून मी बसले आहे. डोकं दुखत आहे म्हणून मी बसले आहे किंवा अंगात ताप वगैरे आला तेव्हा पडलेले आहे. असं काहीतरी रिझन असल्याशिवाय आपण एका जागी बसूच शकत नाही आरामात. आणि म्हणून आज काही करणार नाही. पण मी जर पूर्णपणे ठीक असेल आणि तरीही माझे मन असेल स्वतःशी एकटं राहावं, थोडं काम करू नये किंवा स्वतःसाठी वेळ द्यावा, तर काय बिघडलं? थोडा वेळ स्वतःसाठी बसावे, तर काही ना काही कारण असणंच गरजेचं आहे. हे पुरेसं नाही आहे. फक्त मन आपलं असं म्हणतं कधी-कधी, की "बस आता, थांब जरा, बस, स्वतःसाठी वेळ घे." हे पुरेसं नाही का? आणि हीच गोष्ट लहानपणापासून आपण शिकत मोठे झालेलो आहोत. सर्वजण जेवतील, मग आपण जेवूया. सगळेजण झोपतील, मग आपण झोपूया. थोडेसे घर आधी सेटल होऊ दे, घरातली कामे थोडीशी आवरू दे, सर्व नीटनेटकं ठेवू दे. हे खरे तर आधीपासूनच आपल्याला म्हणजे हे शिकवलं जातं आणि घर कधीच सेटल होत नाही बरं का. तुम्ही त्यातलं काहीतरी, काही ना काहीतरी आवरायचं बाकी असतं आणि आपलं ते मन म्हणत असते, "हे इथे नको असायला होतं, ते तिथे नको ते उचलायला पाहिजे होतं." मग असं होऊन आपल्याला वेळ मिळत नाही आणि असंच किती वर्ष होऊन जातं, की आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही आणि ते आपल्यालाच कळत नसतं. आणि म्हणूनच असं वाटतं, की आपली विश्रांती फक्त दुसऱ्यांच्या कामानंतरच येईल आणि म्हणून आपल्याला जर कोणी विचारले, "आज काय केलं?" तर आपण सहजच बोलून टाकतो ना, की "काहीच नाही, आज घरातच होते फक्त." घरातली कामे करत होते आणि फक्तच्या मागे किती काही होते हे फक्त आपल्यालाच माहिती असते. आणि आपल्यालाच असं प्रेमाने कोणीतरी विचारत देखील नाही, की आपण आज किती दमलोय, किती डोकं दुखतंय आपलं, किती डोकं गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे. जे की आपण कुणासाठीही डबा बनवणे, कुणाची वस्तू शोधून देणे, उद्या काय बनवायचे आहे तो विचार करणे, घरात काय संपत आहे ते सगळं नीट करणे, त्या गोष्टी वेळेवर आणणे, हे सगळं कारण आपल्या गोष्टी करत नसतो आणि त्याबद्दल आपण विचारही करत असतो. त्याच कारणामुळे कधी-कधी आपलं शरीर देखील बसलेलं असतं, पण आपला मेंदू इकडे-तिकडे धावपळ करत असतो. मला असं वाटते, की मी जर 5 मिनिट जरी बसले, तरी रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा विचार सतत डोक्यामध्ये चालत असतो. मूल खेळत असले, की आपल्याला असं वाटतं, की आता तर हा खेळतोय, पण याचं होमवर्क मला घ्यायचं आहे त्यानंतर. आणि मग आपण म्हणतो आपल्या स्वतःसाठी वेळच मिळत नाही. गोष्ट फक्त वेळेची नाही, तर आपण आपल्यासाठी वेळ काढायचं बंदच केलेलं आहे. आपण आपल्या दिवसात प्रत्येकांसाठी जागा बनवतो, पण स्वतःसाठी कोणताच कोपरा उरत नाही आपल्यासाठी. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक रिकामा वेळ कामाने भरणे गरजेचंच नाही आहे. रिकामे बसणे पण हा आयुष्याचा भाग आहे. प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या दबावाच्या किंवा दिखाव्याच्याच जोरावर चालत नाही. आणि म्हणून मला एक गोष्ट नक्कीच इथे मेन्शन करावीशी वाटते. ससा आणि कासव जेव्हा शर्यतीमध्ये गेलेले होते किंवा शर्यत लागलेली होती त्यांनी, तेव्हा सश्यानी का बरं आराम केला असणार? कारण त्याला जिंकायचं तर होतंच, पण त्याला मी टाईम काढायचा होता त्या शर्यतीमध्येही आणि तेच त्याने केले. त्याचं कुठे चुकलं नाही. तो हरला, पण त्याने स्वतःसाठी तो क्षण जगलेला होता. प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह असायलाच हवा किंवा आपला क्षण कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेलाच असायला हवा, हा दबाव आपल्या मनावर नसायला पाहिजे. आज मी 10 मिनिटे बसले असेल, तर याचा अर्थ असा नाही की मी आळशी झालेले आहे.
आपल्या मनालाही थोडीशी शांतता हवी असते. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक बायकांना याच गोष्टीची जास्त गरज आहे, की कोणी कोणाला हे सिद्ध न करता आपण स्वतःसाठी जगायला हवं. त्याचनंतर मग आज हे सगळं काम केलेलं होतं, पूजा वगैरे केलेली होती आणि जेवणामध्ये बनवलेली होती पोळी, वांगे, आलूची भाजी आणि छान अशी कढी बनवलेली होती. खूप दिवसानंतर इच्छा झाली त्यामुळे कढी बनवलेली होती आणि असा होता माझा दिवस. आय होप तुम्ही स्वतःसाठी वेळ काढताय आणि तुम्ही स्वतःसाठी जगताय आणि आय होप माझा व्हिडिओ आवडला असणार तुम्हाला. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा आणि लाईक, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.